करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर तळपती श्रवणी मकर कुंडल तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिको शुभमणी कंटिको शुभमणी विराजित तुळशी हार काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार काशी पितांबर तुळशी हार काशी पितांबर आवडी निरंतर आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार काशी पितांबर तुळशी हार काशी हरि जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल भरवा विठ्ठल भरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल
विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कोमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम हरि जय प्राणतियेचा विकळ प्राणतियेचा विकळ प्राणतियेचा विकळ आजीचे पिले बाळ प्राणतय जाळी गळ प्राणतय जाळी गळ प्राणतय जाळी गळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एका जीवा सूत्रधोरी एका जीवा सूत्रधोरी एका जीवा आ सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती उमटे मातेची या चित्ती उमटे मातेची या चित्ती सुखाची विश्रांती उमटे मातेची आचित्ती उमटे मातेची आचित्ती उमटे मातेची आचित्ती आ तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एका जीवा सूत्रधोरी एका जीवा सूत्रधोरी एका जीवा ढो बार खोमाये ढो बार खोमाय टाळे वाजवा माय बाप ढो बार खोमाये ढो बार खोमाय
जिचे पिढे बाळ 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 प्राण तयाचा विकाल हे प्राण तयाचा विकाल ऐसा मातेचा जीवळा ऐसा मातेचा जीवळा प्राणतियेचा विकळा प्राणतियेचा विकळा ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी सूत्र दोरी एका जीवा
विठ्ठला विठ्ठला टाळे वाजवा मायबाप टाळे वाजवा विठ्ठल 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 विठ्ठला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की शांती ब्रह्म सद्गुरु वामन भाऊ महाराज की सद्गुरु भगवान महाराज सद्गुरु भीमशाह महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की राजाधिराज छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठला जिचे पिढे बाळ पहिल्यासारखं प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव सुखाची विश्रांती ट्रबल उमटे मातेची या चित्ते ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सदरणीला बुदाबम जगरणीतपानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कैजनेत्रम सदैधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि नमो विठ्ठला पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा श्री रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडावत तुझे पाया दंडावत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या तुझे पाया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म खेपा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा म्हणूनच जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमान जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे महामेरू महाराष्ट्र भूषण भक्तिशास्त्रातील फार मोठे संशोधक 21व्या शतकातील सर्वात उच्चांक बुद्धिवान भागवत धर्म इमारतीचं कळसस्थान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील संतपर प्रकरणातील सर्वांच्या नित्य पाठातील अखिल मानव जातीला कायिक वाचिक मानसिक 3 प्रकारच्या तपाचं यथार्थ वर्णन शिकवणारा आणि मातेचं अद्भुत कर्तव्य प्रतिपादन करणारा असा 4 कडव्याचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं अगत्याचं या प्रसंगी. ज्या निमित्ताने आज आपण सर्वजण उपस्थित आहात किंवा ज्या महान पर्वणीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना एकत्रित आणलेलं आहे, अर्थात ज्यांच्या 12व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण उपस्थित आहात अशा आदरणीय पूजनीय वंदनीय मातोश्री सुभद्राबाई जनार्दन काकडे यांच्या 12व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अर्थात तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आज त्यांचे असणारे सुपुत्र त्यांच्या सुकन्या व त्यांचा समस्त परिवार आमचे आदरणीय काकडे दुकानदार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी असणारा आयोजित करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता आज त्यांच्या परिवाराच्या दृष्टीने आणि आदरणीय आमचे दुकानदाराच्या दृष्टीने हा एक पुण्यस्मरण सोहळा म्हणण्याऐवजी याला कृतज्ञ सोहळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विठ्ठला सहजासहज दिवस निघून जातात. मला तर असं वाटतंय दशक्रियाचं कीर्तन आत्ता एक 4-2 वर्षापूर्वी केलं होतं काय, पण 12 वर्ष पूर्ण होतात. एक तप पूर्ण होते. मधल्या कालखंडात कदाचित त्यांच्या अंतकरणाचा भाग आपल्याकडून कुठल्या प्रकारचं असणारं सात्विक कार्य आपल्या मातोश्रींच्या निमित्ताने घडलं नसेल तर त्याच असणाऱ्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी एक असणारं 12वं वर्ष एक तप पूर्ण होते. या तपाला अनुसरून या प्रसंगी असणारा कृतज्ञ सोहळा आणि अशा महान पर्वणीत प्राप्त होतोय. सध्या पर्वणी सुद्धा असणारा मातृपक्ष चालू आहे. विठ्ठला ज्ञानोबारांनी 2 प्रकारचे पक्ष सांगितले. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. त्यापैकी पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे त्याचं नाव पितृपक्ष आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे त्याचं नाव मातृपक्ष. आता पितृपक्ष कधी सुरुवात होतो आणि पितृपक्षाची सांगता कधी होती सर्वांना ज्ञात आहे. पितृपक्षाची सुरुवात होती भाद्रपद शुद्ध पौर्णिमेपासून, तर सांगता होती सर्व पितृ अमावस्या. या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये पितृपक्ष आहे आणि सर्व पितृ अमावस्या झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ज्या मातृपक्षाला सुरुवात होती म्हणजे घटस्थापनेचा दिवस आश्विन शुद्ध प्रतिपदा, या दिवशी मातृपक्षाची सुरुवात होते. पण मातृपक्षाची सांगता जर विचारली तर सांगता कधी होते? चलू द्या तुमचं जाता निसते उपासच चालू आहे.
मातृपक्षाची सांगता कधी होते? तरी चुकतेच. जे अनुभवी असणाऱ्या महिला व्रत करणाऱ्या आहेत त्यांना विचारा तुम्ही, काय मातृपक्षाची सांगता होती तो व्रत सफल व्हावा असं वाटत असेल, आईसाहेबाच्या 10 दिवसाच्या कालखंडात आपण केलेलं जे काही असणारं सात्विक कर्म आहे तो व्रत सफल व्हावा वाटत असेल, तो व्रत फलदायी व्हावा असं वाटत असेल, तर त्या व्रताची सांगता आहे कोजागिरी नावाची पौर्णिमा. विठाला विठाला. ज्या ज्या माता भगिनी किंवा जे पुरुष मंडळी व्रत करतात, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने व्रत वैकल्य करतात, त्या व्यक्तीला कोजागिरी पौर्णिमा धरणं, तो व्रत करणं ही एक शास्त्राचा दंडक आहे. मातृपक्ष आणि या मातृपक्षामध्ये आज मातोश्रींचा पुण्यस्मरण सोहळा या परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. पहिल्यांदा मी त्यांच्या सुपुत्रांना, त्यांच्या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ उपस्थित आहे. आदरणीय आमचे गायनाचार्य रामकिशन महाराज, भास्कर तात्या तेलोरे, त्याचप्रमाणे सुश्रीचे काकडे पाटील, ही सर्व मंडळी उपस्थित आहे. गावातील सर्व भजनी मंडळ, आदरणीय आमचे रामनाथ जिजा झिरपे, सूर्यभान, त्याचप्रमाणे पेटी मास्तर रावसाहेब भाऊ गायकवाड, आमचे मृदंगाचार्य, आदरणीय आमचे भावकीच म्हटलं तरी चालेल, काय असे सुंदर प्रकारची सर्व मंडळी उपस्थित आहेत. आमचे झिरपे भाऊ उपस्थित आहेत. आणि आवर्जून कार्यक्रमासाठी ज्या भूमीमध्ये आमचे महाराज लहानचे मोठे झाले, ज्या भूमीमध्ये, ज्या भूमीने त्यांच्यावर संस्कार दिले, आणि आज उभ्या महाराष्ट्रात ज्या भूमीच्या आशीर्वादाने त्यांचं नाव गाजतंय, खरंच त्यांचं नाव वैभव, आणि त्यांनी या भूमीचं खरंच वैभव वाढवलं. व वैभव महाराज माळोद या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व क्षेत्रातील मंडळी आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम ज्या आपल्या तालुक्यातील असणाऱ्या भूमिपुत्रांनी आणि या गावच्या असणाऱ्या जावयाने अनेक असणारं संप्रदायाचं प्रचार काम केलं. आमचे आदरणीय जे आज हे TV चॅनल चालवतात, आमचे रामनाथ भाऊ रुईकर, त्यांना सुद्धा असणारे धन्यवाद दिले पाहिजेत. विठाला विठाला. चिंतनासाठी अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबाराईच्या गाथ्यातील, आणि तुकोबाराई अभंगाच्या माध्यमातून मातेच्या कार्याचा आढावा घेतात, मातेच्या अंतकरणाचा ठाव घेतात. आईचं बालकाचं नातं काय आहे, बालकासाठी आई कशा पद्धतीची क्रियाशील असते, काय कार्य करते, आणि या सर्व कार्याचा आढावा घेऊन तुकोबारायांनी मातेला आणि पित्याला या अभंगाच्या माध्यमातून साक्षात संतांची उपमा दिली. विठाला विठाला. संतांची उपमा दिली या शब्दाचा अर्थ असा आहे, संतांचं अंतकरण जितकं नाजूक असतं तितकंच अंतकरण आईचं आणि बापाचं असतं. मंडळी, संतांचं अंतकरण किती नाजूक असतं, किती कोमल असतं, किती अशा प्रकारचं मऊ असतं, तुकोबारायला विचारा. मृदू सभा हे नवनीत तैशे